नमस्कार सर्वांना। इथे घ्यायची आहे अर्धा कप मुगाची डाळ। छान अशी 4 तास भिजत घालायची आहे। स्वच्छ धुवून भिजलेली डाळ एका भांड्यात घ्यायची आहे। इतकं डाळीमध्ये पाणी आहे तेवढंच पाणी घालून डाळ आहे ते शिजवून घ्यायची। डाळ शिजते तोपर्यंत हिरवी मिरची, आलं, लसूण याची दरदरीत असं वाटून घ्यायचं। शिजवून घेतलेली डाळ आहे ती परातीत काढून घेऊयात। मस्त डाळ आहे ती स्मॅश करून घ्यायची। केलेल्या डाळीमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ आहे ते चाळून घ्यायचे। 2 चमचे पराठा मसाला, चवीनुसार मीठ, वाटून घेतलेले हिरवी मिरची, आलं, लसूण, चिरून घेतलेली मेथी घालून घ्यायची आणि पीठ आहे ते मळून घ्यायचे। थोडं पाणी घालून पीठ आहे ते मळायचे। मळून झाले बाजूला ठेवून देऊयात। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी दही, फुटाण्याची डाळ घालायची आहे 4 चमचे, कोथिंबीर घालून घ्यायची आणि वाटून घ्यायचे। तडका पॅन मध्ये तेल घेऊन जिरं मोहरी घालून घ्यायची। घेतलेले मिश्रण घालून घ्यायचे, चटणी तयार करून घ्यायची। नुसार मीठ, पिठाचा गोळा घ्यायचा आहे, सुक्या पिठात घोळवून घ्यायचं आणि लाटून घ्यायचे। पराठा आहे तो लाटून झालेला आहे। तव्यावरती छान असं दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे, लावून घ्यायचं। छान असं मेथी आणि मुगाच्या डाळीचा पराठा तयार आहे। नक्की करून खा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर